स्टुडंट, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर बघा, आज आपण पाहणार आहोत वॉटर सोल्युबल विटॅमिन्स। खूप शॉर्ट्स मध्ये आपण बघणार आहोत वॉटर सोल्युबल जे विटॅमिन्स आहेत ते विटॅमिन्सचे नेम्स, त्यानंतर त्याचं सायंटिफिक नेम काय आहे, त्यानंतर त्याचं फंक्शन काय आहे आणि त्या विटॅमिन्सच्या डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होतो हे आपण एकदम शॉर्ट मध्ये आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, आपण पाहूया। सर्वप्रथम आहे बघा विटॅमिन्स नेम। तर बघा, विटॅमिन B1 चं सायंटिफिक नेम आहे थायमाइन। त्याचं फंक्शन आहे एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करत असतं आणि त्याची डिफिशियन्सी आहे बघा, त्याच्या डिफिशियन्सीमुळे बेरी हा डिसीज होतो। यानंतर नेक्स्ट आहे विटॅमिन B2। विटॅमिन B2 चं सायंटिफिक नेम आहे रायबोफ्लेविन। फंक्शन आहे त्याचं मेटाबॉलिझम करायचं आणि डिफिशियन्सी होतं बघा चिलिओसिस आणि गोसायटिस, म्हणजे बघा जे हिरड्यामधून रक्त येतं। त्यानंतर आहे बघा नेक्स्ट विटॅमिन B3। विटॅमिन B3 चं सायंटिफिक नेम आहे नियासिन। त्याचं फंक्शन आहे रेस्पिरेशन करायचं आणि डिफिशियन्सी होते पेलेग्रा। यानंतर नेक्स्ट आहे विटॅमिन B5। विटॅमिन B5 ला पेंटॅथोनिक ऍसिड म्हणतात। त्याचं फंक्शन आहे कोएन्झाइम म्हणून ऍक्ट करतं आणि डिफिशियन्सी आहे बघा बर्निंग फिट सिंड्रोम, ही डिफिशियन्सी होते। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा विटॅमिन B6। विटॅमिन B6 चं सायंटिफिक नेम आहे पॅराडॉक्सिन। फंक्शन आहे बघा प्रोटीन प्रोव्हाइड करायचं काम करत असतं आणि डिफिशियन्सी आहे ॲनिमिया आणि न्यूरोपॅथी। नेक्स्ट विटॅमिन आहे बघा विटॅमिन B7। विटॅमिन B7 चं नेम आहे बायोटिन। त्याचं काम आहे हेअर लॉस, हेअर फॉल होऊ नये यासाठी वर्क करत असतं ते। त्याच्यानंतर त्याची डिफिशियन्सी आहे बघा हेअर फॉल अँड डर्माटायटिस। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा विटॅमिन B9। तर बघा, हे जे विटॅमिन आहे ते त्याचं नाव आहे फॉलेट। फंक्शन आहे बघा DNA चं तयार करायचं आणि डिफिशियन्सी आहे बघा मेगलोब्लास्टिक ॲनिमिया। यानंतर नेक्स्ट आहे विटॅमिन B12। विटॅमिन B12 चं सायंटिफिक नेम आहे कोबालामाइन। त्याचं फंक्शन आहे बघा मायलिन म्हणून ऍक्ट करत असतं, वर्क करत असतं आणि डिफिशियन्सी आहे पर्निशियस ॲनिमिया, नर्व डॅमेज। यानंतर नेक्स्ट आहे बघा विटॅमिन C। त्याला सायंटिफिक नेम आहे एस्कॉर्बिक ऍसिड आणि फंक्शन आहे बघा हिलिंग साठी मदत करत असतं आणि डिफिशियन्सी आहे बघा विटॅमिन C ची स्कर्वी। तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि असेच तुम्हाला नर्सिंग रिलेटेड व्हिडिओज हवे असतील तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या नर्सिंग फ्रेंड सोबत शेअर करा। धन्यवाद।